गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर चॅनल। आज तब्बल एका वर्षानंतर मी हेअर कलर करण्यासाठी आलेली आहे, जो की मला मनापासून करायचा बिलकुल नव्हता, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं कारण की वाढत्या वयाप्रमाणे केस आपले पांढरे दिसायला लागलेले आहेत। सो म्हणून मी खूप वेळ घातल्यानंतर ठरवलं की नाही आपण करूया, म्हणून मी ग्लोबल विथ हायलाइट केले आहे आणि पुढचे थोडेसे फ्लिक्स कापलेले आहेत। आणि माझे केस फार जास्त कर्ली असल्या कारणाने ज्या दिवशी आपण हेअर कट करतो त्या दिवशी हे जे काही लुक दिसतं ते इतकं स्वप्नवत असतं की असं वाटतं हे असेच कायम कधी राहतील, पण ते काही शक्य नसतं। जरा आपल्याला घाम आला आणि जरा पाणी लागलं तर कर्ली केसवाले समजू शकतात माझं दुःख काय आहे ते। पण नेहमीप्रमाणे खूप छान हेअर कट झालेला होता, त्या वेळेपुरता खूप छान दिसत होता। थँक्यू फहीम। आज आहे 15 ऑगस्ट आणि मी मिरायाच्या शाळेत आलेली आहे, वेदांत देखील आलेला आहे। मिरायाचा आज फर्स्ट स्टेज परफॉर्मन्स आहे। सो आम्ही दोघंही फार एक्साइटेड आहोत। हा तिचा एक प्ले एरिया आहे, इथेच त्यांनी फंक्शन ठेवलेलं आहे आणि एक दिवस आधी आहे। इतकं सुंदर डेकोरेशन आणि इतकी छान तयारी त्यांनी केली आहे। नेक्स्ट डे लगेचच जन्माष्टमी असल्याने आम्ही महिनाभरापासून उत्सुक आहोत राधा बनण्यासाठी आणि आज तो दिवस आलेला आहे। आम्ही राधा बनलेलो आहोत। गाणं फार सुंदर चालू आहे मागे, जे मी टाकू नाही शकत, आणि आम्ही घरीच असं मुरडत आहोत। शाळेत जायला उशीर होतोय पण तरी पण खूप गोड दिसत होती मिराया। सगळी कामं आटपून आम्ही आता 2 दिवसाच्या ब्रेकवर सुट्टीवर चाललेलो आहोत। तुम्हाला हा सगळा नजारा बघून नक्कीच कळलं असेल की आम्ही कुठे चाललेलो आहोत। हो, आम्ही चाललो आहोत पुण्याला आणि हे सुंदरसं आहे आपलं लोणावळा। धुकं तुम्ही बघू शकता, खूप सुंदर दृश्य होतं। मुंबईसारखं पुण्यात आल्यावर देखील एक वेगवेगळी मेजवानी आम्हाला नेहमीच घ्यायची असते। वेदांत आणि मी खूप सगळे ठिकाणं सर्च करतो यासाठी, खायला काय काय वेगवेगळे पदार्थ मिळतील। सो आज खूप लांब जायचं नव्हतं, पण आम्ही आज कोंडव्यामध्ये आलो आहोत एका रेस्टॉरंटमध्ये। अर्वीज म्हणून आहे रेस्टॉरंट, बघूया कसा सेटअप आहे त्यांचा तो। हे असा काही सुंदरसा सेटअप दिसत असेल, थोडंसं राजेशाही लुकसारखं दिसेल तुम्हाला। आणि वेलकम करायला आपली मिराया आहेच, पोज देऊन नेहमीप्रमाणे। सँडलियर मी पहिलं दाखवते, ते खूप मेन अट्रॅक्शन असतं। आणि रिसेप्शनच्या वरती ही सुंदरशी कलाकारी जी आपल्याला फार राजस्थान वगैरे आपण फिरायला जातो त्यावेळेला दिसते। सगळ्यात पहिले आम्ही मागवलं होतं अळूवडी चाट, फार सुंदर होतं। त्यानंतर हे वेज टिक्की होतं। ही पाणीपुरी खूप छान होती। थाली बघा केवढी आहे पाणीपुरीची, एकदम भरपेट असं येईल अशा 12-13 पुऱ्या होत्या। ही त्यांची थाली हस्तिनापूर स्पेशल थाली होती। फार वेगवेगळ्या चवीच्या भाज्या होत्या, मस्त होत्या अगदी। आणि ही एक बिर्याणी आम्ही शेवटी मागवली। आणि हे छास, हे पण एकदम मस्त होतं। हे यांचं आर्वीज जे हॉटेल आहे ह्याच्या पुढे लिहिलेलं आहे हस्तिनापूर। हे बघा, ते आपल्याला दाखवतं द कुझिन ऑफ हस्तिनापूर जे आहे त्यांचं कुझिन आहे। वेगळं टेस्ट आहे जेवणाचं। आम्ही देखील आता जेवलो आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवत आहे। गोष्टी जरी सिमिलर वाटत असतील पण टेस्ट अगदी वेगळं आहे। आणि हस्तिनापूर हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल की हत्तींचं शहर म्हणून आपण ओळखलं जातो। सो यांचं सेटअप पण त्याच्याशी रिलेटेड आहे। तर फार छान वाटलं डिनर करून, पीसफुल आहे, काम वाटलं।
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दगडूशेठचं दर्शन घेतल्यानंतर आज आम्ही आलो आहोत सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिरामध्ये। इथे जो गणपती आहे तो 3 सोंडेचा गणपती आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, मी पण पहिल्यांदाच बघणार आहे। जो गणपती आहे त्यांना 3 सोंड आहेत आणि हे जे मंदिर आहे हे पेशवाई काळातलं आहे। हे मंदिराची जी शिल्पकला आहे ती मराठी आणि दाक्षिणात्य आणि राजस्थानी याच्यावर कलेवर बेस आहे। पुणे काय आणि मुंबई काय, इराणी कॅफे जिथे असेल तिथे वेदांत आणि मी तर जातो। सो आम्ही आलो होतो इथल्या इराणी कॅफेमध्ये आणि भूकही लागली होती, सकाळी लवकर आलेलो असल्यामुळे वेदांतने त्याचं जे फेवरेट होतं ते ऑर्डर केलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता। तो फार एन्जॉय करतो हे मील आणि आम्ही तर चहा आणि बनमस्कासाठी आले होते। सो मी वेट करते चहा आणि बनमस्काचा, ह्याचं सॅटिस्फॅक्शन बघा तुम्ही फक्त। सो इथे आहे माझं बनमस्का, चहा येत आहे। पुण्यातली दहीहंडी मी पहिल्यांदा बघणार आहे, मिराया पहिल्यांदा बघणार आहे। माझ्या बहिणीच्या घराच्या जवळ खूप मोठे असे पंडाल लागतात दहीहंडीचे आणि आज इथे प्रमुख पाहुणे आलेले होते आपले मराठीचे सुप्रसिद्ध कलाकार भाऊ कदम। हात घेऊ नका, दहीहंडी फोडायची, डोकं फोडायचं नाही, त्यामुळे आरामात दहीहंडी सुरक्षित व्यवस्थित फोडा। 2 दिवसाच्या आरामानंतर वेळ झालेली आहे घरी जाण्याची आणि पुण्यातून बाहेर पडता जो धो पाऊस चालू होता, फार मजा आली। आता वेळ झालेली आहे कुठेतरी ब्रेक घेऊन खाण्याची। सो आम्ही आता ऑर्डर करतो आहोत। कसा हवा होता? आई बघ, हे कुठे ह्याच्या मागे आपलं होतं हे